नमस्कार मित्रांनो, वररुची संस्कृत अकॅडमीच्या संस्कृत रीडर या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण प्रश्नांना पूर्ण वाक्याने उत्तराने लिखत याची एक सिरीज बघतो आहे, ज्याच्यामध्ये समर 2023 आणि विंटर 2023चे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण मागच्या वेळेस बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण समर 2024 आणि विंटर 2024चे एक्झाम्पल्स बघूया. समर 2024 आणि विंटर 2024 यामध्ये जे एका वाक्यात उत्तर लिहायसाठी जे प्रश्न आले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. बघा, समर 2024मध्ये जे प्रश्न आले ते आहेत, का मुख्य संहिता वाच्या. मुख्य संहिता कोणत्या आहेत? तर मुख्य संहिता चरक संहिता ही सर्वात मुख्य संहिता आहे, म्हणून चरक संहिता मुख्य संहिता वाच्या. त्या ठिकाणी मुख्य हा संहिता हा वाच्या असं विचारलेलं राहिलं असतं तर बहुवचन राहिलं असतं तर आपल्याला तिन्ही संहिता लिहिता आल्या असतात: चरक, अष्टांग आणि सुश्रुत. चरक संहिता, सुश्रुत संहिता, वाग्भट संहिता, मुख्य हा संहिता वाच्या. पण ह्या ठिकाणी एकच विचारलेलं आहे, म्हणून त्या ठिकाणी चरक संहिता मुख्य संहिता म्हणून त्याचं उत्तर येणार. नंतर दुसरा प्रश्न होता, भूतात्मा केन शुद्ध्यति. आता हा जो प्रश्न आहे हा वैद्यकीय सुभाषित साहित्यामधून आलेला आहे. त्याचं उत्तर आहे भूतात्मा विद्यातपोभ्याम शुद्ध्यति. नंतर को पशुभिः समाना. हा प्रश्न जो आहे हा पण वैद्यकीय सुभाषित साहित्यामधून आलेला आहे. ज्ञानेन विहीनः पशुभिः समानः. ज्ञानेन विहीनः पशुभिः समानः. नंतर सप्तदुष्याः कानि सन्ति. रस, अश्रुक, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र इति सप्तदुष्याः सन्ति. नंतर पुढचा प्रश्न होता तो होता, पित्तदोषस्य के गुणाः सन्ति. पित्तदोषाचे कोणते कोणते गुण आहेत? तर स्निग्ध, तीक्ष्ण, उष्ण इति पित्तस्य गुणाः सन्ति. अशा प्रकारे याचे उत्तरे लिहायचे होते. नंतर विंटर 2024मध्ये जे प्रश्न आलेले ते बघा, अधोवातस्य रोधेन किं भवति. आता हा अष्टांग हृदयमधून आलेला श्लोक आहे. जो चौथा अध्याय रोगाणुत्पादनीय त्याच्यामध्ये याचं उत्तर आहे अधोवातस्य लोगेन गुल्मोदार्थ रुकक्लमा. हा श्लोक आहे ते त्याचं उत्तर आहे, पण आपल्याला पूर्ण श्लोक नसतो लिहायचा. त्याच्यातलं फक्त जेवढं उत्तराचं कंटेंट आहे तेवढंच लिहायचं असतं. तर किं भवती असं विचारलं आहे तर अधोवाताच्या रोधाने काय काय होतं ते त्या ठिकाणी लिहायचं आहे. अधोवातस्य रोधेन गुल्म उदावर्त भवती. एका वाक्यात लिहायचं असतं, म्हणून शॉर्टमध्ये त्याचं उत्तर लिहायचं. पित्तक्षये सती शरीरे कानी लक्षणाने दृश्यते. पित्तक्षय झाल्यावरती शरीरामध्ये कोणते कोणते लक्षणं दिसतात? तर पित्तक्षये शरीरे मंदः अनलः शीतं प्रवाहानी एतानी लक्षणाने दृश्यते. हा पण अष्टांग हृदयमधून आलेला आहे. तर तो जो श्लोक आहे, पित्ते मंदोनलः शीतं प्रवाहानी कफे ब्रह्म, त्या श्लोकामध्ये याचं उत्तर आहे. आपल्याला एका वाक्यात लिहायचं असतं. तर पित्तक्षये शरीरे मंदः अनलः शीतं प्रवाहानी एतानी लक्षणाने दृश्यते. नंतर कति दानानी सन्ति. आता ह्या ठिकाणी कति हा प्रश्नार्थक सर्वनामे दानानी सन्ति. आता कतीचं उत्तर आहे चत्वारी. एवढंच लिहायचं. दानानी सन्ति ॲज इट इज घेतलं तर ते त्याचं उत्तर बनून जातं. कति दानानी सन्ति, चत्वारी दानानी सन्ति. नंतर भोजनांते किं पेयम. आता हा पण याच्यातला आहे वैद्यकीय सुभाषित साहित्यामधला प्रश्न आहे हा. वैद्यकीय सुभाषित साहित्यामध्ये जे श्लोक आहे, भोजनांते किं पेयम जयंत कस्य सुतम. नंतर कथम विष्णुपदम प्रोक्तम तक्रम शक्रस्य दुर्लभम, असं त्या ठिकाणी तो श्लोक आहे. त्याच्यामधून हा प्रश्न उचललेला आहे. भोजनांते किं पेयम, त्याचं उत्तर येणार भोजनांते तक्रम पेयम. पेयाम नाही येते, पेयम येणार. नंतर द्रव्यस्य विपाकः कतिधा अस्ति. द्रव्याचे किती विपाक आहेत? तर 30 विपाको द्रव्यस्य स्वाद्वम्ल कटुकात्मकम. तर हा श्लोक आहे, त्याच्यावरती त्याचं उत्तर आहे. आता हा 30 विपाको द्रव्यस्य असा श्लोक जरी असला तरी आपल्याला ह्या प्रश्नानुसार त्याचं उत्तर लिहायचं आहे, म्हणून आपल्याला कतिधा ह्या ठिकाणी उत्तर पुटअप करायचं आहे. कतिधाच्या ठिकाणी मग वाक्यरचना करताना तशीच करणार. द्रव्यस्य विपाकः 30 अस्ति किंवा द्रव्यस्य 30 विपाकः अस्ति. तर मोस्टली द्रव्यस्य विपाकः 30 अस्ति हे जास्त मोस्ट करेक्ट आहे. तर तशी वाक्यरचना करायची. ज्या ठिकाणी प्रश्नार्थक सर्वनामे त्या ठिकाणी उत्तर पुटअप करायचं, म्हणजे आपल्याला एका वाक्यात उत्तर व्यवस्थित लिहिता येतं. तर अशा प्रकारे हे समर 2024 आणि विंटर 2024च्या एक्झाममध्ये जे एक वाक्यात उत्तर लिहायसाठी जे पण प्रश्न आले त्याची उत्तर आपण ह्या ठिकाणी ह्या व्हिडिओमध्ये बघितले. हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मुलांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं हे जे यूट्यूब चॅनल आहे संस्कृत रीडर याला सबस्क्राईब करा. धन्यवाद.